वाळ साहेब, तुम्हाला डॉक्टर कोल्हे साहेब भेटायला आले. लोकसभेची आता सुरुवात होते. तुम्ही लोकसभेला उत्सुक आहात. तुम्ही पक्ष जरी डिक्लेअर केला नसेल तरी तुम्ही लोकसभा लढवणारच. आणि त्यात तुमची आता कोल्हे साहेबांची भेट होती. नेमकी तुमची भूमिका काय? खरं तर लोकसभेच्या संदर्भामध्ये मी गेले 1 वर्षापासून न्यूज नेटवर्क असेल किंवा सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी 1 वर्षापूर्वीच लोकसभा लढवणार आणि लढवणारच असं मी जाहीर केलेलं होतं आणि जाहीर केलेलंच आहे. परंतु या तालुक्यातला एक भूमिपुत्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे, एक सिने अभिनेता म्हणून, आणि खरोखर या ठिकाणी आज ते शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. आणि या ठिकाणी ते येत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता एक तळागाळातला, तशाच पद्धतीनं अमोलभाऊ कोल्हेसुद्धा एक तळागाळातलाच कार्यकर्ता आहे. आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला जर खऱ्या अर्थाने एक उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर त्यांची लोकसभेसाठी जर खऱ्या अर्थानं त्यांना पक्षाने जर उमेदवारी दिली तर माझ्यासारखा कार्यकर्ता केवळ अमोलभाऊंच्या प्रेमाखातर आणि या तालुक्यातला एक उमेदवार म्हणून मी नक्की त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करेल, एक माझं पाऊल मागे घेईल. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, यदा कदाचित तालुक्यातला भूमिपुत्र नसला, इतर तालुक्यातला किंवा जिल्हा वेगवेगळ्या तालुक्यातला एखादा उमेदवार दिला तर त्या ठिकाणी माझी कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. डॉक्टर अमोल कोल्हे हे जर खासदारकी लढवत असतील तर मारुती वायर फक्त माघार घेणार की त्यांचं कामही करणार? नाही, मी नुसतं काम नाही, मी त्यांच्याबरोबर तन मन धन सगळ्या बाजूनी, शिवाय पश्चिम आदिवासी भागातला जो काय पश्चिम पट्टा आहे त्या ठिकाणी मग माझ्यासोबत आदिवासी हिरडा कुकडेश्वर आदिवासी हिरडा कारखान्याचे चेअरमन काळूदादा शेळकंदे आहेत. नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझी सर्व टीम ही सर्व अमोलभाऊंच्या बरोबर तळागाळामध्ये आणि डोंगरदऱ्यामध्ये जो काय आमचा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जो आदिवासी समाज आहे त्या प्रत्येक घराघरापर्यंत पोचण्याचं काम उद्या काळूदादा असेल, मी असेल आणि आमची सर्व टीम असेल. तिन्ही तालुक्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, नुसतं जुन्नरच नाही तर जुन्नर, आंबेगाव, खेड आणि ज्या ठिकाणी आदिवासी समाज आमचा नोकरीच्या निमित्तानं गेलेला आहे, व्यवसायाच्या माध्यमातून गेलेला आहे, तिथपर्यंत पोचण्याचं काम आमचं नक्की असणार आहे. मारुती शेठ, आता धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली सरकार करते. लोकसभेमध्ये सध्याचे विद्यमान खासदार यांनी त्या गोष्टीला पाठिंबा दर्शवल्याचं बोललं जाते. तशा आशयाचे मेसेज पूर्ण आपल्या पश्चिम पट्ट्याने आदिवासी समाजामध्ये फिरतात. एक आदिवासी नेते म्हणून तुमची याबाबत भूमिका काय? खरं तर राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तोच प्रथमतः चुकीचा आहे. याला खऱ्या अर्थानं ही संसदेमध्ये त्याचा तो कायदा पारित करावा लागतो. अनुसूचित जमातीचा दर्जा त्यांना मिळाल्याशिवाय अनुसूचित जमाती प्रवर्गाचं त्यांना आरक्षण देता येत नाही. कुठल्याही समाजाला आरक्षण देताना आमचा बिलकुल विरोध नाही, परंतु आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता उद्या धनगर समाज असेल किंवा इतर मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये हा आमचा दावा नाही. परंतु आमच्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण नक्की द्यावं शासनाने, याबद्दल आमचं दुमत नाही. अमोल कोल्हे साहेबांना काय शुभेच्छा? अमोल कोल्हे साहेबांना एवढ्या शुभेच्छा का मी सुद्धा लोकसभेचा उमेदवार आहे. परंतु अमोल भाऊंसारखा एक दिलेला शब्द म्हणजे शब्दाचं सोनं करणारा, खरं तर अमोल भाऊ या ठिकाणी या तालुक्यामध्ये एक वेगळी परिस्थिती आहे. पण एक तळागाळातला तुमच्यासारखा कार्यकर्ता अमोल भाऊंसारखा असला तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा एक मानाचं स्थान मिळलं जाईल. आणि म्हणून जर या जुन्नर तालुक्यातील उमेदवार अमोल भाऊंसारखा जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी दिला तर मारुती वायर सदैव त्यांच्याबरोबर राहील. यापेक्षा माझ्या दुसऱ्या शुभेच्छा नसणार आहे. म्हणून तालुक्यातून कोल्हे साहेबांना किती लीड भेटेल असा तुमचा अंदाज? मी फक्त जुन्नरचंच नाही सांगत तर जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरामध्ये जेवढा जो काय आदिवासी समाज आहे त्या समाजापर्यंत किंवा त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्याचं काम हे मी आकडा सांगून चालणार नाही, तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकली काम करणं ही माझी जबाबदारी राहणार आहे. डॉक्टर साहेब, आपली भूमिका याच्यावरती काय? मारुती वायांनी आता जे स्टेटमेंट दिले याच्यावर आपलं मत काय? नाही, कसं आहे, मारुती वाळ्यांच्या एकूण सामाजिक कार्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. आणि केवळ आता लोकसभा आहे म्हणून नाही, पण त्या पूर्वीपासून सुद्धा त्यांचे आणि माझे खूप चांगले जवळचे आणि मैत्रीचे संबंध आहेत. आणि ज्या
वंचित समाजाला अशा धडाडीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे, त्या पद्धतीचं काम मारुती वाया करतायत. त्यामुळे त्यांची साथ, त्यांचं मार्गदर्शन हे नक्कीच या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोलाचं ठरेल.